ह्या एपिसोडमध्ये संगत हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे। जीवनविद्या म्हणते की संगत धरण्यात खरं शहाणपण आहे। चांगली संगत धरण्यामध्ये खरं शहाणपण आहे। जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती। याचा अर्थ काय? संगतीप्रमाणे आपली बुद्धी भ्रष्ट होते किंवा बुद्धी चांगली होते आणि त्याप्रमाणेच आपल्या आयुष्याला आपल्या जीवनाला गती मिळते। गती म्हणजे काय? अधोगती किंवा ऊर्ध्वगती। अधोगती किंवा ऊर्ध्वगती म्हणून संगतीचं महत्त्व खूप आहे। संगतीने माणसं बिघडतील किंवा घडतील एवढी संगतीचं महत्त्व आहे। म्हणून लहान मुलांची संगत कुठली आहे यावर पेरेंट्सनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे। आता ह्या एपिसोडमध्ये आपण काय पाहिलं? तिला तो मित्र तिचा मागे लागतो, चल शाळा बुडव आणि माझ्यावर चल, आपण शूटिंग करूया, आपण तुझे फोटो काढूया। आता ती पहिल्यांदा घाबरलेली स्थितीत असते। ती आपल्या मैत्रिणीला विचारते, मैत्रीण नको म्हणून सुद्धा तिला पण ती भरीस पाडते आणि मग हे सगळे जातात। आता हे काय सुरुवात झाली, लक्षात ठेवा। कुठल्याही वाईट गोष्टीची ही सुरुवात असते। एकदा बंक मारायला सुरुवात झाली, शाळेला दांड्या मारायला सुरुवात झाली की मग ते हळूहळू त्यांची ती सवय होऊन जाते। मग त्यांना काहीच वाटेनासं होतं। मग ते आई वडिलांना घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही। म्हणून कुठलंही व्यसन किंवा कुठलीही गोष्ट आपण जेव्हा पहिल्यांदा करतो तेव्हा सावध असणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा। जीवनविद्या काय म्हणते? सदा सावध तो सदा सुखी। जसं सद्गुरू म्हणतात की सुरुवातीला मित्र म्हणतात नुसतं येऊन बस रे, घेऊ नकोस। मग हळूहळू काय म्हणतात, मी पैसे पडतो ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? असं करत 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 व्यसन लागतं। सर्व मुलांनी, नुसते मुलींनी नाही, मुलांनी पण कुठलीही गोष्ट प्रथम करतानाच विचार केला पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि ती टाळली पाहिजे। काही काही मित्र काय म्हणतात, अरे तू काय जुन्या विचारसरणीचा आहे का? तर त्यांना सांगायचं, हो माझे विचार जुनाट आहे, असले चालेल, पण मी या गोष्टी करणार नाही। आपली संगती निवडण्यामध्ये खरं शहाणपण आहे। म्हणून संगत धरताना तुम्ही बघितलं पाहिजे की संगत कशी आहे आणि लगेच कळतं आपल्याला। असं नाही की लगेच कळतं, त्यांनी नको त्या गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या की समजायचं की ही संगत आपल्यासाठी चांगली नाही आहे। मग त्याच्यापासून दूर राहण्यामध्ये शहाणपण आहे। काही मुलं मला अशी म्हणतात, मग आम्ही एकाकी पडू। काही मुलं काय म्हणतात, मग आम्ही एकाकी पडणार, सगळेच पितात, सगळेच असल्या गोष्टी करतात, मग आम्ही नाही केलं तर आम्ही एकाकी पडणार। हरकत नाही एकाकी पडणार। तुमची जो ग्रुप असतो ना त्यातले थोडी मुलं तरी चांगली असतातच। हा माझा अनुभव आहे, मी सांगतो तुम्हाला। प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये चांगली मुलं पण असतात, अभ्यासू मुलं पण असतात। त्यांची संगत धरली पाहिजे आपण। मग ती थोडी का असे ना, थोडे मित्र असले तर हरकत नाही, थोड्या मैत्रिणी असले तर हरकत नाही, आपण अभ्यासू असल्या पाहिजे, चांगल्या असल्या पाहिजे। म्हणून संगतीमध्ये तुला उगीच सगळीकडे जाणं गरजेचं नाही आपल्याला, आणि त्यांनी काय आपलं काय महत्त्व कमी होणार किंवा आपण लोकांपासून वेगळे पडणं असं काही गरज नाही। लक्षात ठेवायची, असा विचार पण करू नका, कारण शेवटी हीच मुलं टॉपला जाणार। लक्षात ठेवा, अशी मुलं जी सावध असणार ती टॉपला जाणार आणि बाकीची मुलं त्यांची अधोगती नक्की आहे।